आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये वाघबीळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकत असाल की सर्व हिरवगार झालं आहे आणि आता नुकतीच मित्रांनो पावसाला सुरुवात झाली। म्हणजे याच्याबद्दल मे महिन्यातच एंडिंगला पाऊस आपला चालू झाला आहे आणि आता जुलै महिना सुरू आहे आणि पावसाळा सुरू झाला आहे। तर आता तुम्हाला यापुढे पावसाळ्यातली व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत। तर असाच एक पावसाळी स्थळ आपण आज एक्सप्लोअर करायसाठी चाललेलो आहे। ॲक्च्युली आपला हे प्लॅन बऱ्याच दिवसापासूनचं होतं। चाललो आहे आपण सावरोली गावामध्ये, तिथे एक वाघबीळ म्हणून आहे। तर तो स्पॉट आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि छान असा लोकेशन आहे तिथं। आणि आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये वाघबीळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि महत्त्वाची सूचना मित्रांनो, जर तुम्ही या वाघबीळ ठिकाणी पर्यटनासाठी येत असाल तर गावातले आणि जे काय शासनाने नियम वगैरे घालून दिलेले असतील, बंदी वगैरे असेल तर त्याचं पालन करा। उगाच कुठेही अतिरेक करू नका। आणि अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे हे जी जागा दाखवणार तिथे जर तुम्ही येत असाल तर कचरा वगैरे कृपया करू नका। सो चला शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ बघत राहा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे पावसाळ्यातील एक मस्त ठिकाण। तर आज आपल्यासोबत आहेत आपले मित्र, इकडे सगळे उभे राहिलेत। तर आज आपल्या सोबत आहेत अक्षय AK सोशल। असं नाही मग काय तुझ्यासोबत सारखा सारखा आपला दिनेश आणि दीपेश AK स्टुडिओवालाच आहे आपण। आणि इकडे आपला मित्र विगमी विशाल मसूरकर, मालवण नंतर पहिल्यांदा काय दुसऱ्यांदा भेटतोय? दुसऱ्यांदा भेटतोय। चला मग जाऊया। यस 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 रेडी? तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल, कसलं सहकार्य? व्हिडिओ मध्ये येत असल्याबद्दल ओके ओके, थँक्यू। तर या आता रोडने आपण आलो आपण खरवईवरून जुवेली मार्गे आणि या इकडे आपल्या पुढे जायचं आहे। सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारची बेल दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल। चला तर मित्रांनो, आता आपण सावरोली गावामध्ये पोचलेलो आहोत आणि इथून आपण लोकल गाईड करणार आहोत, कारण पुढे जंगल ट्रेक आहे आणि आय थिंक जवळजवळ 1.5 ते 2 तास लागतात ट्रेकिंगसाठी। तर त्याला आता कॉन्टॅक्ट करतो, त्याला घेऊन आता वरती जायचं आहे। तर हा असा सावरोली गाव आहे, हे बघा पाहू शकता, कौलारू वगैरे या इकडे। आणि या इकडे सावरोली मराठी शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा। आणि या इकडे गावातली पोरं उभी आहेत बघा। हाय बोला, हाय। तर आय थिंक या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे ट्रेक करत। बाईक वगैरे इकडेच पार्क करायला लागतील। सुरेश म्हणून आहे, त्याला भेटायचं आहे, त्याच्याशी आपला कॉन्टॅक्ट झाला आहे। तर तो आला की आपल्या ट्रेकिंगला सुरुवात होईल। तर आता आपण ज्याच्याशी कॉन्टॅक्ट केला होता तो मित्र आलेला आहे, सुरेश। हा पाहू शकता, हा सुरेश आहे आणि याला आपण काल कॉन्टॅक्ट केला होता। लोकल गाईड आहे त्या गावातले, सावरोली गावातले। तर मित्रा, आता आपल्याला वरती जायला किती वेळ लागेल? 1-1.5 घंटा लागेल। जर तुम्हाला इकडे जायचं असेल वाघबीळला आणि सावरोली गावातून तुम्ही गाईड घेऊनच जा, कारण पूर्ण जंगल एरिया आहे ना, वाट वगैरे चुकू शकता। तर याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि स्क्रीनवर पण देईन। सो चला आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करू। तर मित्रांनो, आता 9:30 वाजलेत आणि आपण ट्रेकिंगला सुरुवात केली। ही ते शाळा आहे आणि या रस्त्याने आता आतमध्ये चाललो आहे आपण।
जो आपण गाईड केला आहे. गाईड करण्यामागचं कारण म्हणजे आम्ही स्वतः पण गेलो असतो, पण काय आहे इथे गावातले जे लोकल आहेत त्यांना पण एक रोजगार निर्माण होईल त्याच्यासाठी आम्ही गाईड प्रेफर केला. आणि ट्रेकिंगमध्ये जाताना आपल्याला वाटा माहीत नसतात, अनेक वाटा असतात. जर त्याच्यातली प्रॉपर वाट कुठची असते ती त्यांना लोकल लोकांना माहीत असते. त्याच्यासाठी आपण इथला लोकल माणूस सोबत घेतला आहे. रिक्स नको म्हणून आपण गाडी घेतला आहे. आणि सो आता आपल्या ट्रेकिंगला सुरुवात झाली. 9:30 वाजलेत. बघूया आता त्या स्पॉटवर पोहोचेपर्यंत आपल्याला किती वेळ लागतो. आणि सकाळची दिनचर्या म्हणजे इथे आता बघा अंड्यावर अंडे 3 अंडे लावलेत आणि पाणी वगैरे घेऊन चालले आता गावातली लोक. म्हातारी आजीने बघा अंडा कळशी आहे. आजी पाणी काय पाऱ्यावर आणतास? पाण्याचा लांब बसला की असाच प्रॉब्लेम असतो मंडळी. या इथून आपण 2 मिनटात चालत आल्यानंतर इथे पहिलीच एक वॉटर क्रॉसिंग लागते. म्हणजे आता पाणी कमी आहे. जेव्हा पाऊस सतत चालू असेल तेव्हा इथे पाण्याचा फोर्स पण असू शकतो. मित्रा बिबट्या दिसतो काय? वाघ बघू दिसतो काय? आपल्या नशिबात असेल तर दिसेल. काय रे विचार? पिवळा घातलाय पट्टे काढ विचारलेला. तर ट्रेकिंग सुरुवात झाली आहे आता. तर इकडे 2 वाटा लागतात मित्रांनो. इकडे एक वाट जाते आणि इकडे एक. तर ह्या वाट्याने आपल्याला जायचं आहे. ही कोंडेश्वरला वाट जाते. असं अरे बघा असे चुकू शकतात लोक. तिकडे गेले त्याच्यासाठी प्रॉपर लोकल गाईड घ्यायला पाहिजे. काय बोलताय? बरोबर आहे ना? आता ही वाट ही जंगलातून जाते. दोन्ही साईडला घनदाट जंगल आहे आणि या रस्त्याने या वाटेने आता वरती चाललो होतो. आणि या ट्रेकला जर यायचं असेल फुल हाताचं टी शर्ट घाला, ट्रॅक घाला. अशी हाफ पॅन्ट आणि हाफ टी शर्ट घालून येऊ नका. नाहीतर मच्छर तुमचं काम तमाम करून टाकतील. तर थोडासा एक चढ लागला आता आपल्याला आणि तो पार करून आता आपण परत एकदा सपाट भागावरती आलो. हां आता धावा निघाली. अरे गरम होत आहे पण पाऊस पडला की होईल. अजून ह्युमिडिटी आहे. तर सकाळी बऱ्यापैकी खूप पाऊस होता आणि आता पावसाने उसंती घेतले. थोडा बरा झालंय कारण शूट पण करायला भेटतं. समोरचा व्ह्यू बघा जबरदस्त मस्त. क्लाउड आलेत आणि समोर आपला आहे तो दिसतोय तो तावली आहे धुक्यामध्ये हरवलाय. आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्येच हा वाघबीळ धबधबा आहे नॅचरली तयार झालेला. असं बोललं जातं की पूर्वी तिथे वाघ राहत होता. तर पाहूया तिकडेच जाऊन ही जागा कशी आहे. पाऊस वगैरे जास्त असेल त्यावेळेला इकडे येणं टाळा आणि मुख्य म्हणजे गाईड घ्या. पाठीमागे आपण बघितलं रस्ता चुकलेले आलेले लोक. सो त्याच्यासाठी गाईड महत्त्वाचं आहे. भाऊ आपला पुढे चाललाय आणि हा असा आपला सह्याद्री.
तर आता एक परत जंगल पॅच लागलाय. अजून मेन जंगल बाकी आहे ना. मेन जंगल बाकी आहे, वॉटर क्रॉसिंग बाकी आहे. ओ माय गॉड. खतरनाक. आणि अजून पावसाळा चालू झाला नाही, त्यानंतर इथे पूर्ण अंधारात अंधार असेल. पाहू शकता. शूट करायच्या नादात मी मागे राहिलोय आणि बाकी सगळे पुढे गेलेत. कुठे गेले माहित नाही, बघूया पुढे जाऊन. तर इकडे भाऊ आता ड्रोनाचार्य उडवतोय. पावसाने हैराण करून सोडलंय. ड्रोनाचार्य बाहेर काढला की पाऊस येतो. घोंगुरवाला कोण येतोय? ते ड्रोन शॉट पाहिले असतील तर मस्त की ते शॉट बघितले असतील तुम्ही. तर आता इथून अजून एक ओळ लागलाय, वॉटर क्रॉसिंग. तर मित्रांनो आता 11 वाजले. आम्ही 9:30 वाजता निघालेलो. आता थोडा स्टीप चढायचा आहे. बघूया पुढे कसं आहे. इकडे पाहू शकता. आणि पूर्ण वाट बघा कशी आहे पूर्ण जंगलातून. त्यासाठी गाईड असणं महत्त्वाचं आहे. आम्ही प्रत्येकाचा शूट असल्यामुळे वेळ लागतो आहे. तर ही एक मोठी वॉटर क्रॉसिंग आहे. पाऊस असेल तर इकडे येण्याचा प्रयत्न टाळा, कारण हे खूप रिस्की आहे. जर पाऊस सतत चालू असेल तर इथून क्रॉस करणं पॉसिबल नाही. सरळ डायरेक्ट खाली जाऊ शकतो. तो हे बघा, या इकडून वरती आलो आणि इकडे जायचं आहे आपल्याला. जागते रहो. कोण मित्र? मी की अक्षय मित्र. नॅचरल आवाज घेऊन तेव्हा दम लागलाय. या पावसाळ्यातील पहिलाच ट्रेक आहे आपला.
करायला थांबताय आणि पाऊस नसेल तर मच्छर डायरेक्ट हल्ला करतात. त्याच्यामुळे असं फुल टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि ओडोमॉस कॅरी केलं तर बरा होईल. सो जसं की तुम्ही थांबता की डायरेक्ट कळपाने येतात, हल्ला करतात. चाललेत आपले मंडळी पुढे. आय थिंक हा व्हिडिओ खूप मोठा होईल, सांभाळून घ्या. कारण तसं दाखवण्यासारखं बरंच काही आहे या जंगलामध्ये. एक कसली तरी काय बोलतात ते, कारवी आहे का रे? मित्रा कारवीचीच आहे आय थिंक, आहे ना? ॲक्च्युअल माहीत नाही पण वाटतं मला ही कारवीच आहे. त्या दिवशी मी चकव्याबद्दल पण वाचलेलं. चकवा भेटतो इथे? नाही, चकवा म्हणजे ऍक्च्युअल तो झाडाचा सुगंध असतो. हां हां, म्हणजे काय काय झाडांना असं वाटतं की आपल्यावरती, इकडे बघून बोल. काय काय झाडांना असं वाटतं की ते आपल्यावरती आक्रमण करतील किंवा झाडांना संवेदना भावना असतात. हां हां, तर मग ते एक प्रकारचा विशिष्ट गंध सोडतात आणि दिशाभूल करतात. दिशाभूल करतात. म्हणजे माणूस त्या भोवळीत जातो हां हां, आणि एवढा कमजोर होऊन जातो की तो सगळं विसरून टाकतो. म्हणजे एक प्रकारचा द्रव्य म्हणा किंवा एक प्रकारचा वायू ते झाड सोडत असतं. हां हां, आता ते कोणती झाडं आहेत ती बरीचशी त्याची आयडिया नाही. संशोधनाचा भाग आहे. पण असं अशी जंगलामध्ये झाडं जी चकवा देतात. वास हे करतात आणि माणूस तिथल्या ते फिरतो, येऊन त्याच ठिकाणी येतो आणि आपण त्याला चकवा म्हणतो. बरं. सगळं झाडांचं चकव्याबद्दल छान अशी माहिती दिली आपल्याला विशालने. तुम्हाला पण काय माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, बरोबर ना? हो, म्हणजे आमचा पण नॉलेज वाढेल थोडं. अशाच माहिती मग आपलं ज्ञान वाढतं. हां हां, कारण आपण ऐकलं वेगळं प्रत्येक गोष्ट प्रत्येकाशी शेअर केला की प्रत्येकाचं नॉलेज वाढतं. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. हो, ज्ञानाचे म्हणजे चला ट्रेक कंटिन्यू करूया. तर पुन्हा एकदा जंगल पॅच लागलाय, पाहू शकता चारी बाजून घनदाट जंगल आहे. आणि हा ट्रेक जर तुम्हाला करायचा असेल तर मित्रांनो सकाळीच लवकर या, कारण दुपारनंतर खूप हालत बेकार होते. कारण आम्ही शूट करत निघालो आहे तर हालत बेकार होते. सकाळी जेवण तुम्ही लवकर खाली जाऊ शकता आणि असं मागे पुढे राहिलं तर कोकार येत होता. आणि तुम्हाला या इकडे यायचं असेल तर बदलापूर स्टेशनला उतरून ईस्टला यायचं आहे. आणि ईस्टचं जे रिक्षा स्टँड आहे म्हणजे कोंडेश्वरला वगैरे जाणार, तर तिथून रिक्षा सावरोली गावामध्ये सोडण्यासाठी 200 ते 250 रुपये चार्ज करतात. सावरोली गावामध्ये आल्यावर तुम्हाला तिथून लोकल गाईड पण भेटतील. तिथे पण तुम्ही गावात कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मी नंबर पण देणार आहे. तर मित्रांनो जवळ पोचलो आहे वॉटरफॉलच्या. तुम्हाला आवाज येत असेल, येतोय ना आवाज? पाहूया पुढे जाऊ. वाव, व्हॉट अ सीन, जबरदस्त. हा 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 हा, एक नंबर. हा सर्वात आय थिंक मोठा वॉटर क्रॉसिंग आहे. त्या वॉटर क्रॉसिंगपेक्षा हा मोठा आहे. सुरेश, हे क्रॉस करून जायचं आहे? क्रॉस करून जायचं आहे का? वरती जायचं आहे? एक नंबर. आता पोचू ना 5 मिनिटात. तर आता जवळ आलो मित्रांनो आणि हा नजारा बघा. वाव, एवढं ट्रेकिंग करून आला त्याचा काहीतरी चीज झालेला आहे मित्रांनो. आणि खूप छान असा नजारा पाहू शकता. नॅशनल वॉटरफॉल वाघबीळ. आणि आता पुढे वरती जायचं आपलं, जिथे गुहा आहे तिथे ते प्रॉपर स्पॉट आहे वाघबीळचा.
मित्रांनो आता वाजले 12:30 आणि आम्हाला इथे शूट करत करत पोहोचेपर्यंत 2.5 तास लागले. म्हणजे तुम्ही प्रॉपर फक्त ट्रेकिंग करत असाल तर 1.5 तासात वरती पोहोचू शकता. आणि ही सर्वात डेंजर वॉटर क्रॉसिंग होती आताची. पाऊस असेल तर परत आपल्याला मागे जायला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे पटापट जाऊया आता वरती. आणि या इकडे बघा मार्किंग केलेत, हे बघा असे दगडावर दगड रचून. तिथे नाही जायचं आहे, पण एकटा असेल तर असे मार्किंग पण तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला आता पाऊस पण येतोय, पटापट जाऊया. जो आपल्याला मेन स्पॉट एक्सप्लोअर करायचा आहे, वाघबीड जी गुहा आहे नॅचरली बनलेली, तिथे जाऊया आणि तिकडेच भेटूया आता पटापट. कारण इथे जर मोठा पाऊस आला आणि पाणी वाढलं तर आपल्याला इथे नाईट स्टे करायला लागेल. इथेच अटकू शकतो. अरे म्हणूनच वरती पहिलं जाऊन नंतर इथे एन्जॉय करायला पाहिजे. कारण पावसाचा काय भरोसा नाही. पाऊस वाढला तर इकडेच राहायला लागेल नाईट स्टे. तर या इकडे बघा, इकडे पण दगडावर दगड ठेवलेले आहेत. आता इथून 10 मिनिटात पोहोचणार आहे. 5-10 मिनिटात आता आपण मेन स्पॉटवर पोहोचू. हे बघा, एक नंबर पूर्ण जंगल पॅच आहे. बापरे, इकडे बघ एकदम घनदाट आहे. पाऊस चालू असला तर काय दिसणारच नाही. बोलो, फर्स्ट तो नहीं जाएंगे ना, वाटाड़ा इसलिए तो लेके आए. क्या हमें फोन करना पड़ेगा. ए व्हिडिओ घे, शूट घे, वरती चढतोय. वाव, काहीतरी आपल्याला काय बोलतात ते रानमेवा मित्र देतो आपल्याला काढून. काय बोलतात त्याला मित्रा? आळवा. आळवा आळवा सावकाश चढा. म्हणजे हे अळवीचं झाड आहे, अळवाचं. आणि सुरेश वर चढते आपल्याला रानमेवा देण्यासाठी. तो इथला स्थानिक ग्रामस्थांपैकीच एक आहे. तुम्ही कधी ट्राय करू नका. झाडावरती चढण्याची सवय आहे. आपल्याला असं शक्य होणार नाही. किती सहज चढलं बघा. आणि बघा चढला पण केव्हाच. आणि तुम्हाला जर असे जंगलातले काय रानमेवे माहिती असतील तर ट्राय करा. उगाच तरी ट्राय करू नका. बरोबर ना? कच्चे आहेत, तुरट होतील ना. हे बघा मित्रांनो, काय बोलला ते? आळवा. आळवा कळवा नाही रे, कळवा नाही, आळवा. आळवा कळवा तिकडे आहे, मुंबऱ्याच्या पुढे. ट्राय करूया खाऊन. हे नाही खायचं ना रे, नाही वाटतं. हे नाही, हिरवं आहे, पिकलेलं नाही. 2-3 पडले असते. आबा पडला, हिरवेच आहेत रे. कच्चे बरं, बस झालं मित्र, एकच बस झाला. हा बघा, असा पिकलेला असतो. हा तो पडलाय का? पण ते बघ, नाही, अगोदर पडलेला आहे. चिक्कू सारखा दिसतो रे, अळवाची चिक्कू सारखा दिसतोय, पण हे अगोदर पडले आहे. आपण ट्राय नको करू. नाही पिकलेलं आरामशीर. तर सावकाश होता यार मित्रा. हे बहुतेक कोकणात. तर या वाटेने पुढे जायचं. इकडे बघा, तुम्हाला वाट समजणारच नाही इकडे कुठे जायचंय ते. भरपूर आहे. अच्छा, मोपाड्याच्या साईडला भरपूर आहेत. हे बघा, इथे प्रॉपर वाट तुम्हाला दिसणारच नाही. इथे बघा, भयानक जंगल आहे. तर मित्रांनो,
बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज येत असेल. आणि आपण त्या स्पॉटला आता पोचलो आहे. आता वाजलेत 11:15 सॉरी 11:15. अजून लोक आहेत तिथे. पाहू शकता समोर ते खूप रिस्की आहे आणि सांभाळून जावं लागेल. तिकडे खाली खोल आहे, तर आपण तिकडे जाऊया, बघू ट्राय करूया. आम्ही ते कॉलचा होता नाही पूर्ण बघा तिकडे निमुळती वाट आहे आणि इथून सावकाश पुढे जायचं. हां पोचलो, सेफली पोचलो आपण. याकडे बघा जबरदस्त एक नंबर नजारा आहे. आणि या इकडे गोवा आहे, वाघबीळ. असं बोललं जातं की पहिला इथे वाघ राहत होता. आता आतमध्ये पाणी पडतं 2 गॅपच्या मधून. जास्त पाऊस असला तर इथे आतमध्ये यायला भेटत नाही, कारण वरून पाण्याचा फ्लो खूप असतो. पाहू शकता इकडे. तर मित्रांनो, आता परतीच्या प्रवासाला लागलो आहोत आणि वाजलेत 2. खूप वेळ इथे एन्जॉय केला, म्हणजे अर्धा पाऊण तास इथे मस्तपैकी मजा केली, ड्रोन फ्लाय केला. ते शॉट तुम्ही पाहिलेच असतील. सो आता चाललो आहे रिटर्न आपल्या घरच्या वाटेला. सो छान असा वाघबीळचा
स्पॉट तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवला. म्हणजे या इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुमच्याकडे खाण्यापिण्याच्या वस्तू पाहिजेत. पाण्याची बॉटल जवळजवळ 1-2 बॉटल तरी पाहिजेत. पाऊस असला तर काय एवढं पाण्याची रिक्वायरमेंट नसते, पण पाऊस नसेल तर 2 बॉटल तरी पाहिजे तुमच्याकडे. कारण इकडे वरती तुम्हाला काहीच सोय नाही आहे. जेव्हा तुम्ही ट्रेक चालू कराल, जेव्हा खालून वरती येईल तेव्हा तुमच्याबरोबर कॅरी करा. आणि जे पण काय प्लॅस्टिक वगैरे असेल ते परत घरी जाताना रिटर्न कॅरी करा. आणि जिकडे डस्टबिन वगैरे असतील तिकडे डंप करा. आणि हा स्पॉट आहे तो अजूनपर्यंत स्वच्छ आहे, सुंदर आहे. आणि निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी एन्जॉय करा. आणि परत निसर्गाच्या आठवणी घेऊन परतीचा प्रवास करा, मजा मस्ती करा. आणि ड्रिंक वगैरे करून इथे येण्याचा प्रयत्न करू नका, कारण खूप रिस्की आहे पाऊस वगैरे असेल तर. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. आपले मित्र अजून मागे आहेत. मी व्हिडिओचं एंड करायसाठी पुढे आलो. तर तुम्हाला इकडे ट्रेकला यायचं असेल तर आपण संपर्क नंबर देणार आहोत, तो आपला जो गावातला पोरगा आहे त्याचा. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.